माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब जाधव यांचं स्वागत करायची विनंती मी बाबासाहेब कोरे यांना करतो। बाबासाहेब कोरे बाळासाहेबांचं स्वागत करतील। सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले साखर क्षेत्रातील एक अभ्यासू नेते माजी आमदार कन्हैयालालजी गिरवाणी यांचं स्वागत करावं अशी मी पांडुरंग कोळगे यांना विनंती करतो। हे स्वागत समितीचे सदस्य आहेत पांडुरंग कोळगे एक पत्रकार गिरवाणी साहेबांचं स्वागत करत आहेत। सन्माननीय आमदार वैजनाथरावजी शिंदे यांचं स्वागत करावं अशी मी श्री जगोशवा सूर्यवंशी लोकमंचचे मुंबई प्रतिनिधी यांना विनंती करतो। श्री सूर्यवंशी आमदार वैजनाथरावजी शिंदे यांचं स्वागत करतील। सन्माननीय आमदार पंकजाताई यांचं स्वागत करायची विनंती मी श्री ईश्वर बाहेती यांना करतो। सन्माननीय आमदार पाशाजी पटेल साहेब यांचं स्वागत धनंजय बेवडे करतील। धनंजय बेवडे यांना विनंती करतो त्यांनी आमदार पाशाभाई यांचं स्वागत करावं। कारण म्हणजे पाशाभाई मनोगत व्यक्त करणार होते, त्यांची जळणघळण लोकमनमध्ये झाली, परंतु वेळेच्या अभावी काही कार्यक्रमाला मर्यादा आलेल्या आहे। म्हणजे आजचं बॉयलर तेच पेटवणार होते आणि नंतर वेळ हंगाम सुरू होणार होता। सन्माननीय आमदार सुधाकररावजी भालेराव यांचं स्वागत करण्याची विनंती मी उदगीरचे लोकमंच प्रतिनिधी रवींद्र हसरगुंडे यांना करतो। रवी हसरगुंडे सन्माननीय आमदार सुधाकररावजी भालेराव यांचं स्वागत करत आहेत। विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय आमदार सुरेशरावजी प्राध्यापक सुरेशजी नवले यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री अरुण समुद्र यांना करतो। अरुण समुद्र नवले सरांचं स्वागत करतील। या रौप्य महोत्सवी कीर्तनदास सोहळ्याची आणखी एक प्रमुख अतिथी लातूरचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक सन्माननीय लक्ष्मणरावजी कांबळे यांचं स्वागत करण्याची विनंती मी अजय गोजमगुंडे यांना करतो। लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब यांचंही स्वागत समितीने करावं। सन्माननीय माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे यांचंही स्वागत करण्याची विनंती मी स्वागत समितीने करतोय। जय जवान कारखान्याचे माजी चेअरमन बसवराजी पाटील नागराळकर यांचं स्वागत समितीतर्फे होत आहे। यशवंतरावजी पाटील साहेबांचं स्वागत समितीच्या वतीनं। ॲडव्होकेट समरजी पटेल यांचंही स्वागत समितीच्या वतीनं होत आहे। केलेलं आहे मी आदरणीय मुंडे साहेबांना विनंती करतो, खासदार मुंडे साहेबांना त्यांनी आपलं आमदार म्हणायचं राहिलं।
ते म्हणत नाही, कारण त्यांना अवघड खातं दिलं हे मला आवडत नाही. आमचे मित्र राज्याचे महसूल मंत्री श्री नारायणराव राणे, मी त्यांना महसूल मंत्री म्हटलं, परंतु त्या पदावर जास्त दिवस राहणं त्यांना आवडत नाही. आजचा कार्यक्रम जरी लातूरमध्ये असला तरी सगळ्या देशाचं लक्ष ह्या कार्यक्रमात. मी अजून तर भाषणाला सुरुवातच केली. मी ओपनिंग बॅट्समन घराघर सत्कार चौकार म्हणून जाणार आणि हे मोठे मोठे खेळाडू पुन्हा खेळणार. तर नामदार दिलीपरावजी देशमुख, आपल्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अमित भैया देशमुख, मंचावर उपस्थित आमदार सुरेश नवले, आमदार पाशा पटेल, त्यांनी बॉयलर पेटवला असता तर बरं झालं असतं, मला तर आगत लावता. आमदार वैजयंत शिंदे, आमदार सुरेश नवरे, आमदार भालेराव, आमदार पंकजाताई पालवे, या कार्यक्रमामध्ये त्यांच्यामुळं आम्ही उपस्थित आहोत. ते लोकमंचचे संपादक, मंचावर उपस्थित मान्यवर बंधू आणि आताच दगडेंचा हेतू काही चांगला दिसतो. त्यांनी सांगितलं की तरुणांना पुढे आणावं अशी सूचना झालेली. विलासरावांनी अजून रिटायर झालं नाही, ती आम्ही पंकजा लक्षात ठेवा. आज लोकमंचच्या कार्यक्रमाला मी काही नारायणरावजी विलासरावजी आलेत म्हणून आलेलो नाही, तर लोकमंचचे जे संपादक आहेत ते परळीचे जावई आहेत. जावाई रुसू नये म्हणून घ्या. त्यामुळे जे राजकीय अर्थ काढत होते त्यांना मी स्पष्ट केले, खरं कारण काही असलं तरी तुम्ही लिहा की जावयासाठी आले. आजपर्यंत मी आणि नारायणराव हे नेहमीच विलासराव समोरून चोपा टाकत होतो, पण दोघांच्याही तोफांना ते जुमान एक तो तिकडे घेऊन गेला. आज मी फॉर्मात आहे, तुम्ही टाळ्या कमी वाजवू नका. लोक कंजूस आहे, विलासराव असतात मला कमी कशामुळे. आणि मी अजून समोरच आहे, पण ह्यांना माझी दयामाई नाही. ते एकदा मुख्यमंत्री झाले, ते एकदा झाले, मी असं. बरं, तुमच्या दोघांचं झाल्यास कधीतरी माझा विचार करा. अर्थात ते त्यांच्या हातात नाही, आणि ते आमच्या हातात. आम्ही जास्त निवडून येत नाही, त्याला ते काय. त्यामुळे नशिबाला दोष देतो मी, तुम्हाला देत नाही. मित्र म्हणून त्यांना दोष देणं काही योग्य नाही. आज कार्यक्रमाचं रूप बघितलं की विलासरावजी माझ्या नारायणराव राणेच्या मध्ये, आमच्या दोघांच्या मध्ये असलात की तुम्ही अगदी सुरक्षित आहात. इकडून टोवाच्या निघून झालं. मी मध्ये बसू लागलो, पण विलासराव नाही म्हणजे आज मी दोघांच्या. तर त्यामुळं आज ह्या कार्यक्रमाला नारायणरावजी आले, पण मी सुद्धा ह्या मतदार या रेणापूर हा लातूर जिल्ह्यात होता आणि मी 5 वेळा या रेणापूर